नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आता सकाळ सकाळ ब्लॉग्स चालू करतो आहे, ते पण थेट शनी शिंगणापूरवरनं। तर तुम्ही सुद्धा शनिदेवाचं दर्शन करून घ्या। तर आम्ही डिरेक्टली शिर्डीवरनं इथे आलो आहोत आणि आता इथून आहे ना आमचा प्लॅन आहे सप्तशृंगी वणीदेवीला जायचा। तर आता आम्ही ना देवळातनं निघालो आहे, तर वाटेत आहे तुम्ही बघू शकतात मोठे मोठे डोंगर आहेत आणि ना गरमी खूप वाढलेली आहे। तर तुम्ही सुद्धा येत असाल ना तर खूप सारं पाणी कॅरी करा तुमच्यासोबत, म्हणजे डिहायड्रेट फील नाही होणार। आणि दुसरी गोष्ट ना, आता वाटेत जाताना ना आपल्याला खूप सारे पेरू आणि काकडीचे स्टॉल लागतात, तर खाल्ल्यावर थोडं थंड वाटतं। तर तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घ्या, पण तीच मजा असते ट्रॅव्हलिंग मध्ये। आता मी आहे ना वणीदेवीच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहे, तर इथे आहे ना ही रोपवे आहे। तर यातनं आता आपण आहे ना वरती जाणार आहे देवीच्या दर्शनाला। आता आम्ही खाली आहे ना इथे ओटीचे स्टॉल आहे, तर तिकडे ओटी घेणार आहे देवीसाठी। तर बघू शकतात वरती ट्रेन एक खाली येते आणि एक वर जाते आहे। तर आता आम्ही इथे आहे ना बुकिंग ऑफिसकडे आलेलो आहे, तर इथे खाली आहे ना तिकीट घर आहे। तर इकडनं आपल्याला आहे ना रोपवेला जाण्यासाठी तिकीट काढायची आहे आणि त्याच्या इथे ना टाइम टेबल लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तसंच या साईडला आहे ना तिकीटचं कॉस्टचा चार्ट लावलेला आहे। प्रत्येक वयोगटासाठी वेगळं कॉस्ट आहे आणि रिझनेबल आहे एकदम। तसंच आतमध्ये गेल्यावर आहे ना पूर्ण मॉल सारखं आहे, तर तुम्हाला खाण्यापिण्याची सुद्धा सोय आहे तिकडे। तसंच वरती तुम्ही बघू शकता सप्तशृंगी मातेचं देऊळ दिसते आहे, जे डोंगराच्या मधोमध आहे। आपल्याला चालत जायचं असेल ना तर चालत जाण्याचं सुद्धा ऑप्शन आहे। पाठच्या साईडला आहे ना स्टेप्स आहे, तर आपल्याला तेवढ्या सीड्या चढून वरती जावं लागतं दर्शन घ्यायला, तर तेवढा वेळ लागतो। तर आपल्याकडे तेवढा टाइम नाही, आपल्याला परत आहे ना शिर्डीला रिटर्न जायचं आहे, कारण आपण तिथे हॉटेल बुक केले तर आपण तिथे स्टे करतो आहे। तर बघू शकता देव आपल्याला पूर्ण क्लिअरली इकडे दिसत आहे, खूप वरती आहे डोंगरावर। तर आता आम्ही आहे ना आतमध्ये आलो आहे आणि इकडनं आपल्याला एंट्री करायची आहे रोपवेसाठी। तसंच साईडला तुम्ही बघू शकता मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आहे। तर आता इथे सगळे आहे ना क्यू मध्ये उभे आहेत, तसेच माझे मित्र सुद्धा इथे लाईन मध्ये आहे। तर आता आम्ही आतमध्ये आलो आणि इथे तुम्ही बघू शकता चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे, 3 रुपये पर पेअर घेतात, म्हणजे आपली चप्पल सुद्धा सेफ राहते, चोरी होण्याची शक्यता नाहीये। तसंच तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला ओटीचे काउंटर आहे, तिथे तुम्हाला देवीला लागणारी साडी आहे, अलंकार आहे, तसेच बर्फी, पेढे व ओटीचे सामान व इतर गोष्टी सगळे अंडर वन रूफ मिळतात। तसंच आता आम्ही ना बाहेरनंच ओटी घेतली होती जेव्हा आम्ही खाली उतरलो होतो। तर आता इकडनं लाईनीत स्ट्रेट आम्ही वरती जाणार आहे रोपवेने। तर बघू शकतात खूप गर्दी आहे, खूप लोक आहे ना रोपवेच्या सहाय्यानेच देवीचं दर्शन करतात, कारण खूप सोयीस्कर झालेलं आहे। कारण पहिली असं होतं की आपल्याला पायरीनेच जायला लागायचं, कारण मला आठवते मी लहान होतो तेव्हा मी वणीदेवीच्या दर्शनाला आलो होतो फॅमिली सोबत, आणि तेव्हा आम्ही तेवढ्या पायऱ्या चढून वरती गेलो होतो, तर खूप दमायला होते आणि वयानुसार माणसांना जमत नाही। जसे वयस्कर आजी आजोबा आहेत तर त्यांना पायऱ्या चढणं खूप कठीण जातं, पण त्यांना देवीचं दर्शन करायचं असतं, तर अशा वेळेला त्यांना आपण रोपवेने नेऊ शकतो आणि तिकीट एकदम स्वस्त आहे। तर त्यामुळे पॉकेट फ्रेंडली अशी ही रोपवे आहे आणि आपलं देवीचं दर्शन सुद्धा एकदम 10 मिनिटांमध्ये होतं, तर खूप सोयीस्कर झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा इथे आलात ना तर आवर्जून रोपवे एकदा तरी ट्राय करा, कारण खूप मजा येते। तसंच बघू शकतात एका साईडनं जेव्हा ट्रेन वरती जाते ना तर दुसऱ्या साईडनं ट्रेन भरून खाली येते रोपवे। तर बघायला सुद्धा हे दृश्य खूप छान वाटतं आणि लगेच आहे ना लोक लाईनीत येऊन उभे राहतात आणि आतमध्ये जाऊन बसतात। तर आमच्यासाठी सुद्धा हा खूप छान असा एक्सपिरियन्स होता, आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम रोपवेने ट्रॅव्हल केलं होतं। तर आता ही ट्रेन खाली येते आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये बसून वरती देवीच्या दर्शनाला जाणार आहे। तर खूप मजा येते, वरनं असं छान डीप दिसते आहे, डोंगर बघा सगळ्या साईडनं आहे, भीती पण वाटत होती आणि मजा सुद्धा येत होती। तर आता आम्ही आहे ना वरती पोहोचतो आहे, बघू शकतात एकदम आपल्याला देवळाजवळ नेतं। तसं आता इथे जी लोक आहेत उभी ते खाली उतरण्यासाठी आहेत। तर आता आम्ही गाभाऱ्यात येऊन पोहोचलो आहे इकडे देवीच्या।
खूप लोक ट्रॅव्हल्सने येतात, तर ते बस भरून माणसं असतात, त्यामुळे देवळात जास्त गर्दी होते, कारण सगळ्यांना दर्शन करायचं असतं. तर बघू शकतात केवढी गर्दी आहे. हे सगळे ट्रॅव्हलवाले होते आमच्यासोबत. तसं इथे ना माकडांपासून सावध राहा, कारण ते आपल्याकडची जी ओटी असते ना, त्यात प्रसाद वगैरे असते ते ओढून घेऊन जातात. तुम्ही सुद्धा वणीदेवीचं दर्शन करून घ्या. खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि आईची मनोभावे जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं आहे. तर खूप लोक इथे आवर्जून येतात, कारण शिर्डीला आलं ना तर शनी शिंगणापूर आणि सप्तशृंगी देवी हे जवळ पडतं. तर आता मी दर्शन घेऊन खाली आलो आहे, तर इथे पण बघू शकतात ज्वेलरीज आहे, बांगड्यांची स्टॉल्स आहेत, तसेच कुंकुम आपण प्रसाद म्हणून घरी घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्या नातेवाईकांना देऊ शकतो. तर ती सुद्धा सोय इथे केलेली आहे. तर इथे बघू शकता लहान मुलांसाठी सुद्धा ना खूप सुंदर अशी सोय आहे. त्यांना खेळण्यासाठी बरेचसे असे टॉईज आहेत, तसेच गो क्राफ्टिंग आहे, बुल राईड आहे, विलवेज आहे, तसेच बाईक राईड आहे, कार राईड आहे. म्हणजे लहान मुलं सुद्धा ना इथे इझिली रमतात आणि त्यांची सुद्धा सोय होऊन जाते खेळण्याची. हे ट्रॅम्पोलिन आहे, मुलांना आजकाल उड्या मारायला आवडतं. तसं आमचा देवांश कुठेही जातो तर त्याला हे खूप आवडतं करायला. हे बुल राईड आहे. तसंच तुम्ही आता पण पुढे गेलात ना तर तुम्ही बघू शकता समोर 2 हॉटेल आहेत. तर तिथे सुद्धा तुम्ही हॉटेल बुकिंग करू शकतात आणि त्याच्यामध्ये स्टे करू शकतात. तसंच आमच्याला पार्किंग स्पेस पण आहे, तर पार्किंगची सुद्धा सोय असल्यामुळे आपल्याला ट्रॅव्हलिंग सोयी. तसं इथे खूप सारे स्टॉल्स आहेत जिथे खाण्यापिण्याची तुमची सोय आहे, जसे डोसा, वडापाव, साबुदाणे वडे, थाली सिस्टम, सर्व प्रकारची वस्तू तुम्हाला इथे भेटणार. त्यामुळे तुम्हाला जेवणाचं टेन्शन नाही आहे. आरामात येऊन इथे तुम्ही दर्शन करून मग जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. तर बघू शकता छोले भटुरे आहे, मिसळपाव आहे, ठेपले आहे, पुरी आहे. तर आम्ही आता प्रत्येक स्टॉल आहे ना एक्सप्लोर करतो आणि मग विचार करतोय काय घ्यायचं. बघू शकता तशी बसायची पण सोय आहे, म्हणजे आपण जेवण घेऊन इथे बसून आरामात जेवून मग निघू शकतो. तर आता आम्ही देवळातनं निघालो आणि इथे या पॉइंटला आलो आहे. तर इथे बघू शकतात छान असं व्हॅली टाईप आहे आणि इथे आम्ही एक 10-15 मिनिटं स्पेंड केले. तर तिथे खाली तुम्ही बघू शकता नदी दिसते तुम्हाला. तसं इथे खूप सारे माकड आहेत, तर आपण त्यांना खायला देऊ शकतो. तर आम्ही सुद्धा आहे ना त्यांना केळी वगैरे घेऊन खायला दिले. इन केस तुम्ही काय सोबत कॅरी करत नसाल ना तरी इथे तुम्हाला केळी, काकडी, पेरू वगैरे वस्तू भेटतात जे तुम्ही माकडांना खायला देऊ शकतात. तसेच तुम्हाला ही चहा प्यायची असेल तर ती सुद्धा स्टॉल आहे तिकडे. आणि आम्ही सुद्धा इथे ना खूप सारे फोटोज काढले एक मेमरीज म्हणून. आणि आम्ही काही पाकिटं कॅरी केले होते बिस्किटचे वगैरे, तर ते खायला दिले पहिले आम्ही त्यांना. त्यानंतर केळी वगैरे दिले. तर बघू शकता कसे ते ओढून घेऊन जातात आहे. जाम मजा आली, कारण आमचा सुद्धा हा फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स होता. कारण आम्ही जेव्हा गोव्याला जातो तेव्हा आम्ही कॅरी करतो, पण आम्ही गाडीतनं टाकून देतो आणि ते मग सगळेजण मिळून मिसळून खातात. तर आता बघू शकता इथे ना सनसेट झालेला आहे. तर आम्ही इथे सुद्धा थोडंसं फोटोशूट केलं आणि मग आम्ही शिर्डीला जायला निघालो परत, कारण आम्ही तिथे रूम बुक केला होता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज किंवा ब्लॉग्स किंवा रेसिपीज अपलोड करेन तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.